आज विधानसभागृहामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कबुतरांच्या प्रादुर्भावामुळे त्या विष्ठेतून जो विषाणू पसरतो आणि त्या विषाणूमुळे फुफ्फुसांचे होणारे विविध आजार, ILD सारखे ज्या आजारांवर जगात औषध नाही, या संदर्भात प्रश्न उपस्थित केला। मला ज्या मातेनं जन्म दिला ती माझी आई सौभाग्यवती धोंडूबाई शिवाजी कदम यांना देखील ILD झाला होता आणि दुर्दैवानं अनेक प्रयत्न करून सतत तिच्या मुखात नामस्मरण असायचं। अतिशय आध्यात्मिक सहनशील व्यक्ती, सकाळ संध्याकाळ व्यायाम करणारी व्यक्ती। मी माझ्या डोळ्यासमोर आईला यातना सहन करताना पाहिलं, पण त्याच्यावर औषध नव्हतं। दुर्दैवानं माझ्या आईना देवाज्ञा झाली। जे राम कदमच्या बाबतीत घडलं ते इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये म्हणून मी आज सभागृहात मागणी केली की आपल्याकडे ॲनिमल क्रुएल्टी प्रिव्हेन्शन ॲक्ट 1960चा आहे। माणुसकी म्हणून, अध्यात्म म्हणून कबुतरांना, जनावरांना देखील जगण्याचा अधिकार आहे। अचानकपणे त्यांचं दाना पाणी बंद करून त्यांचा मृत्यू ओढावेल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करू नये। कारण मी जरी जन्मानं जैन नसलो तरी जैन धर्माचा 8 दिवसाचा उपवास मी स्वतः 2दा केलेला आहे। सर्व जैन धर्मीय मला जीवदया प्रेमी म्हणतात। तर त्याच्यामुळे माझी सभागृहात मागणी होती की प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, तसा माणसांनाही जगण्याचा अधिकार आहे। जर त्या कबुतरांच्या ड्रॉपमुळे जर असा गंभीर आजार आणि बाकीचे वेगवेगळे 5 गंभीर आजार होतात, ही जर वस्तुस्थिती असेल तर नॅशनल पार्कच्या ठिकाणी आपल्याकडे 50,000 एकर जागा आहे। तर जसं सिंगापूर पासून US, UK, जपान अशा अनेक देशांमध्ये या संदर्भामध्ये संशोधन करण्यात आलं आणि या देशांमध्ये कबुतरांनाही जगता येईल आणि माणसांनाही त्यांचा त्रास होणार नाही असे मार्ग काढले गेले। म्हणजे रिलोकेशन, त्यांच्या जन्मावर नियंत्रण आणि ट्रॅपिंग अशा प्रकारचा तो मार्ग होता। तर महाराष्ट्रामध्ये असा कोणता मार्ग काढता येईल याबाबत महाराष्ट्र सरकारनं अधिवेशन संपण्यापूर्वी वेगवेगळ्या तज्ज्ञांची समिती गठीत करावी। त्या समितीने अभ्यास करावा आणि एका बाजूला प्राणी देखील जगले पाहिजे, ते आपलं परमकर्तव्य आहे। पण त्या प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे आज राम कदमच्या आईला त्रास झाला, उद्या कुणाच्याही आई वडिलांना त्रास होऊ नये अशा प्रकारची भूमिका मांडली। अध्यक्ष महोदयाने शासनाला वेगवेगळ्या तज्ज्ञांची समिती गठीत करण्याचे आदेश दिले आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी त्या संदर्भात सरकारकडून घोषणा करण्यात येईल। धन्यवाद। याच्यात हिंदीमध्ये नाही ना, काय आहे नाही, आधी बोलून घेते, हिंदीमध्ये पण बोलतो। आज विधानसभा सदन में जो कबूतर को लेकर उसके ड्रॉप्स के कारण हवा में जो वायरस फैलता है, यह वायरस इंसान के लंग्स के लिए हानिकारक है। मेरी स्वर्गीय माताजी धोंडूबाई शिवाजी कदम, उन्हें लंग्स की बीमारी हुई जिसका नाम ILD है और इसका ILD का इलाज पूरे विश्व में कहीं पर भी नहीं है। तो मैंने मेरे आँखों से मेरी माताजी को होने वाला दर्द, उनकी पीड़ा मैंने मेरे आँखों से देखी है। जो मेरी माँ के साथ हुआ, जिसके मुख में हमेशा भगवान का नाम रहता था, जो हमेशा दूसरों के हितों की बात करती थी, ऐसी आध्यात्मिक व्यक्ति जो सुबह शाम व्यायाम प्राणायाम करती थी, मैंने मेरी आंखों के सामने उसको पीड़ा, दर्द और वो सारी
वेदनाओं को सहते हुए देखा। आज जो घटना मेरे माँ के साथ घटी भविष्य में और किसी के साथ न हो करके विधानसभा सदन में मैंने मांग की कि अलग अलग जो एक्सपर्ट्स हैं उन एक्सपर्ट्स की एक कमेटी बनाई जाए। वो कबूतरों के ड्रॉप के कारण क्या क्या लोगों को बीमारियां होती है, अलग अलग 5 बीमारियां होती हैं, उसका अध्ययन करें और अध्ययन करके एक और जानवर भी जीने चाहिए। अचानक से कबूतर का दाना पानी बंद करके उनको तड़पता हुआ मरता हुआ मैं नहीं देखना चाहता। पर मुंबई के पास 50,000 एकड़ जमीन नेशनल पार्क में है, जैसे अमेरिका में, लंदन में, जापान में, सिंगापुर में इस पर रीलोकेशन किया गया है। कई जगहों पर उनकी पैदाइश किस प्रकार से कम की जा सकती है, इसके लिए प्रयास किया गया है। तो सदन में मांग की कि अलग अलग एक्सपर्ट्स की एक कमेटी गठित होगी। इस प्रकार का विधानसभा अध्यक्ष ने सरकार को आदेश दिया कि कमेटी बनाओ और वो कमेटी इस पर अध्ययन करके कबूतरों को भी जीने का पूरी तरह से अधिकार है, पर उनके कारण अगर इंसानों को अगर गंभीर बीमारी का सामना करना पड़ता है तो इसके लिए इंसानों को भी जीने का अधिकार है। उस पर कुछ रास्ता ये कमेटी निकालेगी। धन्यवाद। मी स्वतः 2 वेळा 8 दिवस पाण्यावर फक्त राहायचा उपवास केला, ज्याला अठ्ठई म्हणतात। मला जैन धर्मामध्ये जीवदया प्रेमी म्हणतात। मी कबुतरांच्या विरोधात नाही, कबूतरही जगले पाहिजे, त्यांचा दाना पाणी बंद करावं असं अजिबात माझं म्हणणं नाही। पण जर त्यांच्यामुळे आजार होत असतील तर तेही जगतील आणि माणसांना त्रास होणार नाही असे मार्ग जगातल्या अनेक देशांनी काढलेत, आपल्यालाही काढता येईल। कबूतर जगले पाहिजेत एवढाच विषय आहे ना, त्यांना दाना टाकला पाहिजे एवढाच विषय आहे ना। नॅशनल पार्कमध्ये 50,000 एकर जमीन आहे, का नाही करता येणार आपल्याला तिथे? फिल्म सिटीमध्ये 700 एकर जमीन आहे, का नाही तिकडे करता येणार आपल्याला? येऊरला एवढा मोठा डोंगर आहे, का नाही तिकडे करता येणार आपल्याला? विषय आहे की जर त्याच्या कबुतराच्या ड्रॉपमुळे ILD झाला आणि ILD वर मरणं हे एकच औषध आहे, त्याला जगात औषध नाही, अशी परिस्थिती असेल तर का आपण त्याच्यावर मार्ग काढू नये? तर त्याच्यामुळे कुठल्याही धर्माला विरोध नाही, कबुतरांना जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यांच्या विरोधात मी नाही। पण माणसांना त्यांच्यापासून त्रास होत असेल तर आपल्याला एक सुवर्ण मध्य काढावं लागेल की दोघांनाही आनंदाने जगता येईल। अशा प्रकारची मागणी मी सभागृहात केली आणि अध्यक्षांनी त्याबाबत तज्ज्ञांची कमिटी नेमण्याचे निर्देश दिले। धन्यवाद। सर, डोंबिवलीमध्ये एक घटना आहे, शिवसेना नगरसेवकांकडून डॉक्टर आणि महिला डॉक्टरांना थेटपणे मारहाण केलेली आहे। कुठे? फक्त डोंबिवली, कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त फोन का उचलला नाही आपण, कोणी त्या कारणावरून शिवसेना नगरसेवक आहेत, त्यांची शिवसेना। बघा, डॉक्टर हे जीव वाचवणारे आपले रक्षक आहेत। म्हणजे खरं तर डॉक्टर हे देवाचं काम करत असतात, जीव वाचवण्याचं। तर कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही। पण अनेकदा असंही पाहायला मिळतं की त्यांच्या व्यस्ततेमुळे म्हणा किंवा काही हाताची 5 बोटं सारखी नसतात की त्यांच्या एखाद दुसऱ्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या ठिकाणी पेशंट मृत्यूशी झुंजत असतो, तर त्यावेळेस कुठेतरी कम्युनिकेशन एरर त्या पेशंटचे नातेवाईक आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये मी स्वतः होतं हे मी पाहिलेलं आहे। पण याचा अर्थ असा होत नाही की कायदा कुणालाही हातात घेता येणार नाही। हे आदरणीय देवाभाऊंचं सरकार आहे, कोण चुकलं काय चुकलं याची चौकशी तर होईलच होईल, पण याचा अर्थ डॉक्टरांना मारण्याचं समर्थन होऊ शकत नाही। डॉक्टरांवर कुणीही हात उचलण्याचा अधिकार कोणालाही नाही। कांग्रेस जिस तरीके से राम मंदिर में जो चोरी हुई है उसमें उन्होंने बीजेपी और आरएसएस को दोषी ठहराते हुए उनके खिलाफ रघुपति राघव राजाराम का आंदोलन शुरू किया। किसने? कांग्रेस और हर्षवर्धन सरकार। राम मंदिर की दान दक्षिणा को लेकर कांग्रेस की नौटंकी देखो, कैसे इन्हें इनको
आज प्रभु राम की याद आई। त्रेता युग में राम कभी हुए ही नहीं, राम केवल काल्पनिक है, ऐसा कहने वाली कांग्रेस 500 वर्षों के संघर्षों के बाद अयोध्या में जब राम मंदिर बनने जा रहा था, देश की सर्वोच्च न्यायपालिका उसका फैसला देने जा रही थी, तो राम मंदिर न बने इसके लिए कांग्रेस के नेताओं ने उस सर्वोच्च न्यायपालिका में वकीलों की फौज दी ताकि फैसला देरी से आए। यानी राम मंदिर की घोर विरोधी है कांग्रेस, और उसके बावजूद भी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में, उनके सरकार के कार्यकाल में वहां भव्य और दिव्य मंदिर बना। यही कांग्रेस के पेट का असली दर्द है। रहा सवाल जो वहां पे घटना घटी है, उसका कोई समर्थन हो नहीं सकता। इस बात, ये कोई दल का विषय नहीं है, ये राम भक्तों का विषय है, और ये राम भक्त केवल भारत के नहीं है, पूरे विश्व के हैं। वो सारे आहत हैं, और करने वाले लोगों को सड़क के भरे चौक पर केवल कोड़ों से नहीं, उनको फांसी पर भी चढ़ाओ तो शायद वह भी दंड कम होगा। पर इस विषय को लेकर जो कांग्रेस कर रही है वह उनकी नौटंकी है, और साथ साथ में राम के घोर विरोधी है कांग्रेस वाले। कहीं ना कहीं अयोध्या का पवित्र नाम, कहीं ना कहीं प्रभु राम का पवित्र नाम, उसकी छवि धूमिल हो, ये अप्रत्यक्ष रूप से कांग्रेस का मंसूबा है। पर कांग्रेस के नेता एक बात ध्यान करके सुन ले कि वक्त की घड़ी कैसी होती है। देखो, प्रभु राम को धुतकारने वाला ये कांग्रेसी अब राम राम की माला जप रहे हैं, हनुमान चालीसा बोलने वालों को जेल में डालने वाले हैं। अब दादर के शिवसेना भवन के पास हनुमान चालीसा राम रक्षा बोल रहे हैं। ये हिंदू धर्म की, सनातन धर्म की ताकत है, यही उसके ऊर्जा का कारण है।